जय भीम, जय शिवराय, जय सेवा। माझं नाव मनीषा बबलू नैताम। माझ्या बहिणीचं नाव सोनाली सतीश मडावी। आम्ही कारेगाव राजगाव येथे काम करायसाठी 8 वर्षापासून आलेलो होतो। तर माझ्या बहिणी आणि आम्ही आदिवासी महिला, अनुसूचित जाती जमातीच्या महिला आहेत। माझ्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे कारेगावमध्ये। पोलीस निरीक्षक साहेब काही कारवाई करत नाही आहे। सोबत माझ्या बहिणीचा बलात्कार होऊन खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे। ते गणेश शिर्के आणि त्याचे 2 साथीदार यांनी फाशीचं खोटं रूप देऊन असं फाशीसारखं दाखवले आहे। आणि ते रूप बघा, त्या ज्या दिवशी मला गणेश शिर्केचा फोन आला होता, मला म्हणते की ताई सोनालीनं फाशी घेतली, समोर काही बोलायची तर फोन कटला। आणि तशीच मी रूमला धावत गेले आणि बघतो तर काय, बाहेरून जाऊन बघतो, कडी खोलून बघितली तर ती दिसली अशा याच्यावर। मी बघतो माझी बहीण मी घुटण्यावर दिसून राहिली, हात गॅस वट्यावर, सोबत साडीचा फासा घेतलेला आणि त्याच्यामध्ये एक हात जाते अशी गॅप आहे। आणि जवळ जाऊन बघते तर होठ हिरवेगार पडलेले होते, सोबत डोळे बाहेर नाही, जीभ बाहेर नाही। आणि साईडला सगळं रूम मध्ये बघते तर वन साईडला मला ग्लास, हे 2 ग्लास, 4 ग्लास तिथे होते। एका ग्लास मध्ये दारू, एका ग्लास मध्ये पांढरं द्रव्य असे पावडर दिसत आहे, जेणेकरून तिला काही पाजून मारल्या गेलं आहे आणि फाशीचं खोटं रूप दाखवलं आहे तिला। सोबत ब्लडचे पूर्ण ब्लड वगैरे सगळं घसाटलेले, पूर्ण ब्लड सांडलेलं रूम मध्ये आहे। आणि हे सगळं पुरावे असून पोलीस निरीक्षक लोकांनी काही पंचनामा सुद्धा घेतले नाही। हे बघा, माराचे क्रॅशेस पूर्ण, एवढं सगळं प्रूफ असून सुद्धा मी पोलीसवाल्या निरीक्षककडे गेले, PI वाघमोडे साहेबांकडे कंप्लेंट करण्यासाठी, तरी त्यांनी मला काहीच असे कारवाई नोंदवून घेतलेली नाही। म्हणतात की नाही ही फाशी आहे। PM रिपोर्ट जेव्हा आली बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा हे क्रॅशेस काहीच नाही दाखवले, मार्क, गळ्याचे मार्क नाही, मारहाण केलेलं नाही, जे तिला पाजलं आहे द्रव्य ते सुद्धा दाखवलेलं नाही। आणि खोटी रिपोर्ट आम्हाला दिली डॉक्टर साहेब आणि PA वाघमोडे साहेब, हे सगळे मिळून मला खोटे रिपोर्ट दिले। कारवाई त्यांनी काहीच केली नाही। रूम मध्ये अजून पण प्रूफ सगळं आहे, तरी पंचनामा त्यांनी घेतलेला नाही। केस दाबण्याचे प्रयत्न करून राहिले आहे साहेब लोक। हीच केस मी वरती साहेबांकडे गेले, SP साहेबांच्या ऑफिसला अर्ज घेऊन गेले, माझी अर्ज त्यांना दाखवले, सांगितलं त्यांना सुद्धा। कारवाई चालू केली, फक्त माझा गुन्हा दाखल अजून पण केलेला नाही। कारवाई चालू केली पण स्लो चालू आहे। आज एक काम करते, 4 दिवसांनी एक काम करू राहील, अशानं मला न्याय भेटणार आहे का? पत्रकार निरीक्षक लोकांना सगळ्यांना विनंती आहे की मला न्याय द्यावा, मला न्याय मिळून नाही राहिला। माझ्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे, हीच विनंती की सगळ्या बांधवांनी मला मदत करावी।